हाय, गुड मॉर्निंग. चला तर मग आज आपण बनवणार आहोत कैरी आणि हिरव्या मिरचीचं लोणचं. तर ही जी रेसिपी आहे ना लोणच्याची, ती माझ्या मैत्रिणीची आहे आणि ती बिहारची आहे. तर तिच्या पद्धतीने आज मी हे लोणचं बनवणार आहे. तर ॲक्च्युली तिची भाजी असू द्या किंवा लोणचं असू द्या, त्याची टेस्ट ना मला खूप आवडते. म्हणून मग तिच्याकडून मी हे लोणचं शिकले आणि मग मी बनवते आज. तर मग आज ते तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर यासाठी ना आपण जे काही मिरच्या आणि कैरी होती ना, ती प्रॉपर वॉश करून ठेवली होती वाळण्यासाठी आणि त्याची ना एकदम फायनली चॉप करायचं आपल्याला. तुम्ही ते चॉपरमध्ये चॉप करून घ्या. कारण मिक्सरमध्ये जर करायला गेलात तर त्याची पेस्ट होईल, तर पेस्ट नाही होऊ द्यायची आपल्याला. तर एकदम बारीक चॉप करायचं आहे फक्त. आणि मसाल्यामध्ये ना आपल्याला लागणार आहे जिरं, मेथीदाणा, बडीशोप आणि मोहरी. तर यामध्ये ना तुम्हाला बडीशोपचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित पॅनवरती रोस्ट करायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचं आहे. आणि या लोणच्यासाठी ना आपण कंपल्सरी मोहरीचं तेल वापरणार आहोत. त्यामुळे या लोणच्याला छान टेस्ट येते. आणि ते तेल ना आपण थोडंसं गरम करत ठेवायचं आहे. ते तेल गरम झालं, त्यातून एक वाफ निघाली की ते गॅस बंद करून ठेवायचा. थोडंसं थंड होऊ द्यायचं हे तेल आणि तोपर्यंत त्या तेलामध्ये ना नंतर थोडंसं लाल तिखट, हिंग आणि थोडंसं मेथीदाणा एवढं ॲड करून ते चांगलं मिक्स करायचं. आणि जे आपण हिरवी मिरची आणि मँगो बारीक करून ठेवला होता, कैरी बारीक करून ठेवली होती, त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि आपण जो मसाला बारीक केला आहे तो घालायचा आणि त्यामध्ये हे तेल ओतायचं आणि एकदम छान मिक्स करून घ्यायचं. झालं, लोणचं तयार आहे आपलं. आणि जर पॉसिबल असेल ना तर हे लोणचं तुम्ही 2-3 दिवस उन्हामध्ये ठेवा. त्यामुळे याची शेल्फ लाईफ वाढते. नाहीतर मग एखाद्या महिन्यात तुम्हाला हे लोणचं संपवावं लागेल. तर तुम्ही बघू शकता खूप छान झालं आहे आणि टेस्ट पण एवढी मस्त झाली आहे. तर मस्तपैकी तुम्ही पराठ्यावर वगैरे एन्जॉय करू शकता. चला, बाय.